हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. ओके, कसे आहात तुम्ही सर्वजण? जरा व्हिडिओ सुरू करा आपले. ओके, वेलकम संगीता, सुवर्णा, किशोरी, अमृता, प्राजक्ता, अजून अंबिका, सुमन, मयूर, अंकिता, ओके, वनिता, जाई. नवीन कोण आहेत? बरेच मेंबर्स मला जुने दिसत आहेत, ओळखीचे चेहरे, नावं दिसत आहेत. नवीन कोण आहे आत्ता इथे? आय थिंक जाई म्हणून कोण आहे, तुम्ही नवीन आहात बहुतेक. ललिता शिरोळे. ओके, आज फर्स्ट टाइमच आहात ना जिज्ञासा गुरुकुलमच्या प्लॅटफॉर्मवर? हो हो. ओके, मनी रेकी. मनी मनी म्हणजे काय? पैसा. सो प्रत्येकालाच तो हवा आहे, है ना? अजून जॉईन होत आहेत लोक. नवीन लोकांना माहिती नसेल, सेशन्स वेळेवर सुरू होतात. एक लास्ट रिमाइंडर ग्रुपमध्ये देते आणि आपलं सेशन आपण पुढे नेऊया, सुरू करूया. ओके, ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज आपले व्हिडिओ सुरू करा. तुमचे व्हिडिओ जर सुरू असतील तर ते तुमच्या फायद्याचं असतं. कधीही इंटरॅक्शन होते, एनर्जी आहे. रेकी म्हणजे काय तर एनर्जी, एनर्जीचा हा क्लास आहे. रेकी शब्द कुणाकुणाला नवीन आहे? असं कोण आहे की ज्यांच्यासाठी रेकी हा शब्द नवीन आहे? व्हेरी फर्स्ट टाइम तुम्ही हा शब्द ऐकलाय, असं कोणी इथे आहे का? नो, बरीच जण जुनीच आहेत, है ना? ओके, तरी सुद्धा सांगते कारण नवीन मेंबर्स ऑलरेडी मनी रेकीसाठी जॉईन झालेले आहेत ग्रुपमध्ये. जरी आत्ता स्क्रीनवर नसले, नंतर रेकॉर्डिंग मागतील. आम्हाला पॉसिबल नाही रेकॉर्डिंग मिळावी. ओके, सो रेकी म्हणजे काय? एक एनर्जी आहे, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस त्याला म्हणतात. ओके, आता युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणजे काय तर परमेश्वरी शक्ती, देवाची शक्ती, परमेश्वराची, स्वामींची, कुलदेवतेची, ज्या पण पॉझिटिव्ह हायेस्ट पॉवरला तुम्ही मानतात त्यांची ती पॉवर आहे, ती इंटेन्सिटी आहे, ती शक्ती आहे. काय होतं, आपण आपल्यालाच बरे नाही करू शकत. बऱ्याचदा असं होतं की यस, आपल्याला आवडतं एक्सरसाइज करायला, है ना? आपल्याला स्वतःची काळजी घ्यायला आवडतं, स्वतःला वेळ द्यावासा वाटतो. पण इतकं धकाधकीचं सगळं जीवन झालेलं आहे, लाईफस्टाईल इतकी बदललेली आहे ना, आपण स्वतःला वेळ देऊ शकत ना, स्वतःबद्दल विचार करण्यासाठी वेळ आहे. आपल्याला वाटतं योगा, प्राणायाम, मेडिटेशन करावं, पण नाही पॉसिबल होत, है ना? असं खूप काही धकाधकीचं आपलं आयुष्य सुरू आहे. अनेक विचारांची गर्दी आपल्या डोक्यात असते आणि त्यातनं छान छान नवीन गेस्ट आपल्या लाईफमध्ये, आपल्या शरीरात येतात, ज्याचं नाव असतं स्ट्रेस, डिप्रेशन, एन्झायटी, है ना, अँगर, टाईम मॅनेजमेंट नाही होत आणि बरंच काही काही असतं. त्यातनं पुन्हा येतं बीपी, शुगर, थायरॉइड, वेट गेन, वेट लॉस, हेअरफॉल, असं खूप काही असतं. मग आपण आपल्या स्वतःवर काम नाही करू शकत, त्यावेळेला आपण कुठे जातो? डॉक्टरकडे जातो.
है ना. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण काय घेतो, मेडिसिन्स घेतो. कुणाचा तरी माईक सुरू आहे, प्लीज माईक बंद ठेवा आपले. काय होतं, एका शिवाय दुसरा माईक जर सुरू असला ना तर आवाज बंद केलाय. ज्या वेळेला आपण स्वतःला बरे नाही करू शकत त्यावेळेला आपण डॉक्टरांची मदत घेतो, काउन्सिलरची मदत घेतो, है ना. मेडिकल फील्डमध्ये वेगळं आपण ट्राय करतो. ॲलोपॅथी, आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, असं बरंच काही आपण ट्राय करतो. घरगुती उपाय काहीतरी ट्राय करायला जातो. आणि बऱ्याचदा असं होतं की रिझल्ट्स मिळत नाही किंवा मिळाले तरी तात्पुरते असतात, है ना. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, आपण थोडीशी काय म्हणतात त्याला कणकणी आली की काय करतो, पेन किलर घेतो मेडिकलमध्ये जाऊन. आणि पेन किलर घेतली की लगेच आपल्याला त्या वेदना कमी झाल्या, ताप लगेच कमी झाला, सर्दी खोकला गेला असं वाटतं. आणि थोड्या दिवसांनी पुन्हा काय होतं, आपल्याला त्रास व्हायला लागतो. कारण हे जे उपाय आहे जे इन्स्टंट रिझल्ट देऊन जातात ते वरवर काम करतात, आपल्या शरीरावर ते काम करतात. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज जबाबदारी घ्या स्वतःची आणि स्वतःचे माईक बंद करा. माईक सुरू झाला ना की इकडे बोलताना माझी लिंक तुटते, डिस्टर्ब होतो, आवाज इको व्हायला होतं. इकडे आहे एक ऑप्शन सगळ्यांचं माईक बंद करण्याचं. बऱ्याचदा आपल्या समस्यांवर, आपल्या अडचणींवर आपण जे उपाय करतो ते वरवरचे असतात. जे सिम्पटम्स असतात तर ते सिम्पटम्स काढून टाकतात, ते सिम्पटम्स थांबवतात किंवा बंद करतात. म्हणजे जे दुखणं आहे ते आपलं थांबतं. ओके. पण रूटवर काम केलं नाही जात. जे मूळ असतं ना, जिथून तो आजार आलेला आहे, जिथून ती समस्या तयार झालेली आहे, जिथून ती अडचणीचं जे मूळ आहे ना त्यावर काम नाही होत. पण रेकीमध्ये काय होतं, रेकी हे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, ब्रह्मांडीय शक्ती आहे. आणि ती शक्ती काय करते, तुमची मानसिकता असेल किंवा भावनिकता असेल किंवा शारीरिक प्रश्न असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, आध्यात्मिक असतील, व्यावहारिक, अभ्यासाशी संबंधित, शैक्षणिक, काहीही आपल्या लाईफमधल्या प्रत्येक एरियावर रेकी जाऊन अगदी मुळावर जाऊन काम करते. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला बी माहिती आहे सगळ्यांना, कुठलंही सीड बी असतं, है ना. आपल्याला काय वाटतं, अरे काय बी आहे, इकडे तिकडे पडलंय, फेकलंय, है ना. एवढंसं दिसायला ते बी दिसतं, पण ते बी काय असतं, जमिनीत जर ते योग्य मातीत पेरलं गेलं तर भलं मोठं त्याचं वृक्ष तयार होतं. आणि तिथून आपल्याला कितीतरी प्रमाणात, पोत्यांनी, टन, क्विंटलमध्ये धान्य असेल किंवा जे त्या बीचं आउटपुट असेल ते आपल्याला मिळतं. तसंच समस्यांचं आहे. समस्या अगदी बी स्वरूपात, एका थॉटच्या स्वरूपात, एका विचाराच्या स्वरूपात असते. आणि ती आपल्या मनामध्ये, आपल्या भावनेमध्ये खोलवर रुजली जाते. आणि तिथनं तिच्या फांद्या मोठ्या होतात. आणि त्या मोठ्या झाल्यानंतर त्याचं रूपांतर काय होतं, मोठी सिरियस समस्या आपल्या आयुष्यात तयार होते. आणि कुठलीही समस्या आपल्या आयुष्यात आली ती येते विचारांपासून. एवढं सगळ्यांना मान्य आहे. थॉट असतो, एक विचार असतो आणि त्याचं रूपांतर मोठ्या समस्येमध्ये होत असतं. आता इथं काय करतो आपण, ज्या शारीरिक वेदना आहेत त्यावर काम करतो. बऱ्याचदा असं होतं की आपण हॉस्पिटल्समध्ये जातो, ट्रीटमेंट घेतो, सोनोग्राफी करतो, वेगवेगळे रिपोर्ट्स आपले काढले जातात आणि बऱ्याचदा ते रिपोर्ट्स नॉर्मल येतात. आजाराचं कारणच कळत नाही. तर रेकी हे एक असं फील्ड आहे, ही एक आध्यात्मिक प्रॅक्टिस आहे. या ठिकाणी आपल्या आत्म्यावर काम केलं जातं. जसं डॉक्टर लोक, मेडिकल डॉक्टर जो असतो तो शरीरावर काम करतो,
जे काउन्सिलर्स असतात, मानस उपचार तज्ज्ञ असतात, ते आपल्या विचारांवर काम करतात आणि रेकी डायरेक्ट आपल्या आत्म्यावर, मुळावर जाऊन काम करते. आता इथे नक्की होतं काय? ज्या वेळेला आपण समर्थ नाही आहोत स्वतःवर उपचार करण्यासाठी, त्यावेळेला एका कोर्सच्या माध्यमातून रेकीची तुम्हाला दीक्षा दिली जाते आणि ती दीक्षा अशी असते की तुम्ही डायरेक्ट त्या एनर्जीला कनेक्ट होतात आणि ती एनर्जी तुमच्यासाठी, तुमच्यावर, तुमच्या आत्म्यावर काम करते. आता ती काम कशी करते? आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात. का येतात? बरेच कारणं असतात, खूप असतात, वेगळे कारणं असतात. फॉर एक्झाम्पल की असं होतं बऱ्याचदा की समोर संधी आहे, आपल्याला आपला आर्थिक प्रश्न सोडवायचा आहे, आपल्याकडे इन्कम सोर्स सुरू झाला पाहिजे आपल्याला असं वाटतं आणि समोर आपल्याकडे संधी येते. ती संधी कुठल्याही स्वरूपात असेल, पण ती संधी आपल्याला कळतच नाही. ती संधी येते, काही काळ आपल्या आयुष्यात आपल्या समोर उभी राहते, पण आपण आपलाच विचारत असतो आणि मग शेवटी ती संधी पुढे निघून जाते आणि आपलं एकच सुरू असतं की माझ्याकडे इन्कम सोर्स नाही आहे, माझं इन्कम वाढत नाही आहे, मी तर प्रयत्न खूप केले, है ना. सो इथे काय होतंय, तुमचं जे नशीब आहे त्याला तुम्ही दोष द्यायला लागतं. मग तुम्ही ज्योतिषकडे जातात, तुम्ही न्यूमरोलॉजी जे करतात त्यांच्याकडे जातात, टॅरो रिडिंगकडे जातात आणि तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे उपाय, रेमेडीज दिले जातात, है ना. आपल्याला वेगवेगळी शांती करायला सांगितली जाते. काल सर्पदोष आहे, पितृदोष आहे, बरंच काही असतं, है ना. प्रत्येक ग्रहाची आपल्याला शांती करायला सांगितलं जातं आणि इतकं म्हणजे ते असं होतं की यस, मला हे करावंच लागेल आणि खरंच आता मी हे केलं की माझे सगळे प्रश्न सुटतील असं आपल्याला होतं आणि आपण ते सगळं करतो, शांती वगैरे. पण इतर जे जोडीला रिच्युअल्स दिलेले असतात, उपाय दिलेले असतात, तर 95% लोक ते नाही करत, नाही होऊ शकत ते त्यांच्याच्याने. ओके, केली सुरुवात तरी ते अर्ध्यात सुटतं, वेळेअभावी असेल किंवा बरीच कारणं असतात त्यामागे. त्यामुळे माणूस ते करू नाही शकत आणि प्रश्न सॉल्व्ह होत नाही आणि पुन्हा आपलं तेच सुरू असतं की माझं नशीब असं, माझ्याकडे मला नाही इन्कम सोर्स नवीन मिळत, माझे अडकलेले पैसे नाही मिळत, मी कुणाला तरी पैसे उसने दिलेले आहे पण ते मला नाही मिळत परत. खूप काही असं आपण बोलत असतो आणि आपल्या ऑरामध्ये आपण ब्लॉकेजेस क्रिएट करत असतो. आता ऑरा काय आणि ब्लॉकेजेस काय? तर आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की हे जे दिसतं आहे याला फिजिकल बॉडी असं म्हणतात, है ना. शरीर असं म्हणतात, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतंय. पण या शरीरा व्यतिरिक्त आपण खूप काही आहोत. तर या शरीराच्या आतमध्ये एक हॉलो आहे, पोकळी आहे अशी सरळ, आणि तिथे काही चक्र आहेत. आपल्या शरीरात म्हणजे आपल्या आत्म्यात असंख्य चक्र असतात. त्यातले 7 महत्त्वाची चक्र असतात, जी 7 चक्र आपल्या लाईफचे 7 विषय असतात, है ना. तर 7 चक्र आपल्या लाईफचे 7 विषय म्हणजे काय? आपली मानसिकता, भावनिकता, आर्थिकता, सामाजिकता, आध्यात्मिकता, व्यावहारिकता, आपली शैक्षणिकता, असे जे पैलू आहेत ते प्रत्येक एक चक्राशी संबंधित असतात. या चक्रांच्या बाहेर इथे असतात काही लेयर्स. त्या लेयर्सला ऑरा असं म्हटलं जातं. मी अतिशय बेसिक तुम्हाला हे सांगते आहे, खूप साध्या भाषेत सांगते, खूप हाय लेवलला आपण नाही जात आहोत. ओके, तर आपल्याला इथे बेसिक फक्त हे समजून घ्यायचं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखाद्या देवतेचा फोटो बघता किंवा एखाद्या सिरियलमध्ये ती देवता प्रकट होताना बघता, त्यावेळेला सुरुवातीला दिव्य प्रकाश दाखवला जातो. तो प्रकाश म्हणजे ऑरा असतो. फोटोंमध्ये इथे असं व्हाईट कलरची शेड दाखवली जाते, है ना. तर तो प्रकाश म्हणजे ऑरा असतो. तर तो फक्त देवतांना, साधू संतांना आहे का? तर अजिबात नाही. प्रत्येक सजीव आणि निर्जीवाला आहे. कुठलीही निर्जीव गोष्ट घ्या,
कुठलाही सजीव प्राणी घ्या, आपल्या सकट इतर कुठलेही कीटक असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, प्रत्येकाला ऑरा असतो. तो ऑरा म्हणजे मराठीमध्ये आभामंडळ आणि त्यालाच म्हणतात एनर्जी. सो इथे एनर्जी आहे, ऑरा आहे आणि याचे काही लेयर्स आहेत. जसं 7 चक्र आहेत, आपल्या आयुष्यातल्या 7 गोष्टींशी ते संबंधित आहेत, तसं इथे ऑराचे 7 लेयर्स आहे आणि आपल्या आयुष्यातल्या पैलूंशी ते संबंधित आहेत. आता होतं काय, ज्या वेळेला आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेला आपला ऑरा एक्सचेंज होतो. आता ऑरा एक्सचेंज होतो म्हणजे काय, तर आपण ज्या वेळेला एकमेकांना भेटतो, कुणाशी तरी भेटल्यानंतर बोलल्यानंतर आपल्याला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. कुणाशी तरी बोलल्यानंतर आपल्याला अनइझी वाटतं, है ना, सफोकेट होतं, नको तो माणूस असं होतं, है ना. तर ती व्यक्ती आपल्या घरी आलेली असू दे, अचानक भेट झालेली असू दे, कुठल्याही कार्यक्रमात भेट झालेली असू दे, असं होतं. लग्नाच्या ठिकाणी आपण जातो, इतकं छान आपण सेलिब्रेशन करतो, मज्जा मस्ती सगळं होतं. घरी आल्यानंतर मात्र आपल्याला त्रास होतो, आपण म्हणतो मला नजर लागली, है ना. किंवा एखाद्या कुठलीही पार्टी असेल किंवा मृत्यू झालेला असेल, तिथे जातो, घरी येतो आणि आपल्याला त्रास होतो, आपण म्हणतो मला नजर लागली, उन्हाचे दिवस आहेत, ऊन लागले. पण तिथे मोठ्या संख्येने ग्रुपमध्ये आपण एकमेकांना भेटत असतो, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण होत असते. जसं आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी येते तशी निगेटिव्ह सुद्धा येते आणि ती सगळी एनर्जी सगळ्यात आधी इथे येते, आपल्या ऑरामध्ये. आता ऑरामध्ये आल्यानंतर आपला ऑरा जर स्ट्रॉंग असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं, चांगलं वाटतं, रिलॅक्स वाटतं. पण आपला ऑरा स्ट्रॉंग नसेल तर मग आपल्याला अनइझी होणं, डोकं दुखणं, ताप येणं, जसं आपण म्हणतो नजर लागणं, है ना, अनइझी होणं, सफोकेट होणं, हे होतं. मग आता हा ऑरा जो आहे हा जर वीक असेल तर ती एनर्जी तिथून आत येते, आपल्या शरीरात येते. ऑरामध्ये जेव्हा येते ते थॉट्स आपले क्रिएट व्हायला लागतात. आता हे थॉट्स आपले जे क्रिएट होतात, विचार, मला छान वाटतंय, मला बरं नाही वाटत आहे, मग ते विचार मोठे व्हायला लागतात. आता इथे ऑरामध्ये जो लेअर आहे, आज आपण मनी रेकी म्हणजे फक्त आर्थिक बद्दल बोलत आहोत. सो या ऑरामध्ये एक लेअर आहे जो आहे आर्थिकतेचा, ओके, म्हणजे पैशांचा. मग हा जो लेअर आहे आपला, तो जर वीक असेल तर इकडून येणारी मनी एनर्जी इथपर्यंत येते आणि हा जो लेअर आहे आपला आर्थिकतेचा, तो जर वीक आहे तर तिथे ती मनी एनर्जी आदळते आणि गळून पडते, म्हणजे आपल्यापर्यंत ती पोहोचतच नाही, असं होतं. आता मनी एनर्जी म्हणजे काय, तर आपण ज्याला पैसे म्हणतो, रुपीज म्हणतो, है ना, काही असेल, डॉलर असेल, युरो असेल, कुठल्याही देशाची करन्सी, आपल्याकडे रुपीज आहे. तर जे पैसे आपण म्हणतो ते ॲक्च्युली पैसे नसून, हा सगळ्यात मोठा आपला गैरसमज आहे, ते पैसे नसून ती एक एनर्जी आहे, मनी एनर्जी, है ना. जसं वेळेला आपण टाइम एनर्जी म्हणतो तसं पैसे हे मनी एनर्जी आहे. सो मनी एनर्जी या ब्रह्मांडामध्ये अनलिमिटेड आहे, म्हणजे एक असा फोर्स आहे जो, मला सांगा की जगभरात जेवढी लोक आहेत त्यांनी भरभरून पैसा खर्च केला तरी तो कधी संपणार आहे का? संपणार आहे का? शक्यच नाही. समजा मी आज भरभरून पैसा खर्च केला तर पैसा कुणाकडचा संपेल? माझ्याकडचा. पण मी जिथे जिथे खर्च केला, ज्या ज्या व्यक्तीकडून शॉपिंग केली त्याच्याकडे तर ती मनी एनर्जी वाढते. सो हे एक सर्कल आहे. जसं आपण म्हणतो ना, दुनिया गोल है, कर्म गोल आहे, कर्म आपल्याकडे फिरून परत येतात, है ना. तर काय होतं की युनिवर्समध्ये असा एक फोर्स आहे मनीचा, पैशांचा, जो अनलिमिटेड आहे. ही पृथ्वी पुढे कितीही काळ असली आणि पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने कितीही पैसे वापरले तरी ते पैसे कधीच संपणार नाही. अनलिमिटेड मनी एनर्जीचा एक सोर्स इथे आहे,
ओके. सो रेकी काय आहे? युनिव्हर्सल एनर्जी आहे. आणि मनी रेकी काय आहे? तर पैशाशी संबंधित अनलिमिटेड फोर्स आहे, एनर्जी आहे. तर मनी रेकीच्या कोर्समध्ये आपण त्या एनर्जीला कनेक्ट होतो. ओके. म्हणजे रेकी कुठलीही करा तुम्ही, मनी रेकी करा, उसुई रेकी करा, तिथे काय असतं? दीक्षा असते. एक रेकी चॅनल आहे. उसुई रेकी म्हणजे काय की एक व्यक्ती होऊन गेले, त्यांचं नाव डॉक्टर मिकाओ उसुई. ते एक डॉक्टर होते. त्यांच्या विद्यार्थ्यांना ते शिकवत होते मेडिकल. त्यावेळेला विद्यार्थ्याने विचारलं की औषधाशिवाय काय उपचार. त्यावेळेला त्यांनाही प्रश्न पडला, सायंटिस्ट माणूस रिसर्च जर करणार, विचार सुरू झाले. मग ते ध्यानाला बसले, मेडिटेशनला बसले. तसं त्यांचं बॅकग्राऊंड होतं, त्यांना माहिती होतं की ध्यान केल्याने उत्तरं मिळतात. सो ते ध्यानाला बसल्यानंतर 21 दिवसांनी त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना रेकी हा शब्द त्यांना मिळाला. रेकीची ऊर्जा त्यांना मिळाली आणि रेकीची ऊर्जा आपल्या इथे असते, इथे असते. तुम्ही अनेक देवी देवतांचे फोटो बघितले असतील, कसे असतात? असे असतात. आपण आपले गुरु, आई वडील यांना नमस्कार केला, काय करतात ते? आपल्या इथे असा हात ठेवतात. आपल्या आई वडिलांना पण माहिती नसेल की आशीर्वाद देताना असा हात का ठेवतात, न कळत परंपरा म्हणून. पण इथे असते मनी रेकीच नाही, रेकीची ऊर्जा. ओके. सो रेकीची ऊर्जा आपण इथून पास करत असतो कुठल्याही घटनेवर, व्यक्तीवर, परिस्थितीवर. आणि ती घटना, व्यक्ती, परिस्थिती, सिच्युएशन आपल्या फेवरमध्ये आपण घेऊ शकतो चांगल्या पद्धतीने, सात्विक पद्धत. ओके, चांगल्या पद्धतीने. तर डॉक्टर मिकाओ उसुई यांना ही रेकी कळली आणि पुढे त्यांनी तो मोठा प्रवास आहे. रेकी लेवल 1च्या बॅचमध्ये आपण याबद्दल बोलूया पुन्हा सविस्तर. मग तसंच आहे मनी रेकी. तर मनी रेकी सुद्धा काय आहे की एक स्टेफनी ब्रेल नावाची एक लेडी होती, अमेरिकन. तर त्यांनाही असंच झालं की खूप आर्थिक अडचणी येत होत्या आणि त्यांनी सुद्धा ध्यानाचा, मेडिटेशनचा मार्ग स्वीकारला. आणि मेडिटेशन केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर त्यांना मनी रेकी मिळाली. ती एक एनर्जी त्यांना मिळाली आणि नंतर त्यांनी याच्यावर खूप काही काम केल्याच्या नंतर त्यांना ती म्हणजे त्यांनी ती जगासमोर मनी रेकी कोर्सच्या माध्यमातून आणली. सो रेकीमध्ये ग्रँड मास्टर्स असतात. जसं आपल्याकडे असतं ना पोस्ट डिग्री, बॅचलर डिग्री, तसं रेकीमध्ये डिग्री आहे, ग्रँड मास्टर डिग्री ज्याला म्हणतात. तर ग्रँड मास्टर डिग्री जो व्यक्ती करतो, मग तो व्यक्ती पुढे रेकीची दीक्षा देऊ शकतो. त्याला चॅनल असं म्हणतात. म्हणजे इथे मी एक रेकी चॅनल आहे, मनी रेकी पण, उसुई रेकी पण. मग आता ही ऊर्जा मी माझ्याकडून तुमच्याकडे पाठवणार. तसंच माझे जे गुरु आहेत त्यांच्याकडून मला ही मिळाली. सुरुवातीला कुठून आली? डॉक्टर मिकाओ उसुई, स्टेफनी ब्रेल यांच्याकडून. इथून ती ऊर्जा निघाली, त्यांचे शिष्य तिथे आली. आणि हा असा गुरु शिष्य परंपरा किंवा एक चॅनल तुम्ही याला म्हणू शकतात, असा एक प्रवास आहे. आणि ती ऊर्जा इथून पुढे प्रवाहित केली जाते. म्हणजे तुम्ही जर आज या प्रवासात पुढे आलात तर ही मनी रेकीची जी ऊर्जा आहे ती तुमच्याकडे प्रवाहित केली जाणार. म्हणजे समजा तुम्हाला रेडिओ लावायचा आहे आणि तुम्ही रेडिओचं बटन सुरू केल्या रेडिओवर आपल्या आवडीचं गाणं लागतं का? आपल्या आवडीचा कार्यक्रम लागतो का लगेचच? तर शक्यतो नाहीच. आपल्याला ते चॅनल सेट करावं लागतं. कुठे सेट करावं लागतं? एखाद्या पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीला ते चॅनल सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला एखादा कार्यक्रम, एखादं गाणं तिथे ऐकू येतं. तसंच युनिवर्समध्ये प्रत्येक वस्तूला निर्जीव, सजीव व्हायब्रेशन्स आहेत. तसे युनिवर्समध्ये मनीचे, पैशांचे सुद्धा व्हायब्रेशन्स आहेत. सो मनी रेकीच्या कोर्समध्ये फक्त मनी एरिया जो आपल्या लाईफमधला आहे त्यावर आपण फोकस करतो. आणि युनिव्हर्सल जी मनी एनर्जी आहे, जी अनलिमिटेड आहे, त्या अनलिमिटेड मनी एनर्जीची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण स्वतःला अट्यून करतो.
कनेक्ट करतो. ओके, सो हे झाल्यामुळे काय होतं, मनी रेकी काय करते, आपण तर स्वतः काही करायला तयार नाही आहोत, समोर संधी येते तरी आपल्याला ती कळत नाहीये. इथे येतं आपलं कार्मिक, म्हणजे या जन्मातले आणि मागच्या कुठल्याही जन्मातले आपले वाईट कर्म, ज्याच्यामुळे समोर आलेली संधी आपल्याला कळत नाही, जरी कळाली तरी ती आपण कॅच करू शकत नाही. सो रेकीमध्ये काय होतं, आपल्या या जन्माचे मागच्या जन्माचे कळत न कळत केलेले आपल्या वाणीतून असेल, शब्दातून असेल किंवा कृतीतून असेल जे वाईट कर्माच आहेत, तर मनी रेकीची दीक्षा त्यावर काम करते. आणि त्यावर काम केल्यामुळे ते जे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत ते तिथे कायमस्वरूपी तोडले जातात, ब्रेक केले जातात. आणि ते ब्रेक झाल्यामुळे आपल्या आत्म्यावर तिथे काम केलं जातं. ते पॅटर्न्सच ब्रेक होतात, ज्यामुळे आपण मनी सोर्सला कनेक्ट होऊ शकतो. मनी सोर्सला आपण कनेक्ट झालो की समोरून आलेली संधी आपल्याला कळते, ती आपल्याला स्वीकारता येते. त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात नवीन नवीन संधी यायला लागतात. 10 बाजूंनी आपल्या आयुष्यात संधी यायला लागतात. असे भरपूर एक्झाम्पल्स आपले जे जुने स्टुडंट आहेत, ज्यांनी मनी रेकी केलेली आहे, उसुई रेकी केलेली आहे. परवाच मी एका सोनलताई ज्या आहेत बारामतीचा, त्यांनी व्हिडिओ फीडबॅक दिला, तो पण शेअर केला. त्याच्यानंतर आत्ता स्क्रीनवर मला वाटतं नाही आहे, त्या म्हणाल्या मी बाहेर आहे. तर त्यांचं तर प्रचंड एक्सपिरियन्स आहे, सविताताई, की मनी रेकी, उसुई रेकी केल्यानंतर आता त्यांना झालंय की यांना हो म्हणू की त्यांना हो म्हणू, कंटिन्यू अपॉर्च्युनिटीज येत आहेत. काल रात्रीच्या सेशनमध्ये ज्योतिताईंनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला, तो पण व्हिडिओ आज अपलोड झाला यूट्यूबला, की असं झालंय कंटिन्यू कॅश फ्लो आहे, जो याआधी कधीच शक्य नव्हता. सो मनी एनर्जीला आपण कनेक्ट झाल्यानंतर ॲक्च्युली आपलं कनेक्शन त्या एनर्जी सोबत होत असतं. आता काही लोक इथे आपले जुने स्टुडंट आहेत, तर तुम्हाला एनर्जी रेकी हे सगळं माहिती आहे. आता जे कोणी नवीन असतील त्यांना आज हे पटकन लक्षात येत नसेल, अरे काय चाललंय, एनर्जी काय आहे, ऑरा चक्र. पण यस, ज्या वेळेला तुम्ही ॲक्च्युली कोर्समध्ये येतात आणि यावर काम करतात, तर तुम्हाला कळतं की व्हायब्रेशन्स काय असतं. आता रेडिओचं उदाहरण दिलं ते तर तुम्हाला लक्षात आलं असेल. अजून एक उदाहरण तुम्हाला देते, की ज्या वेळेला मला मोबाईल फोन माझा मी हातात घेते आणि मला कोणाला तरी फोन लावायचा आहे, मला म्हणजे जनरल एक्झाम्पल सांगते, ज्या वेळेला आपल्याला कुणाला तरी फोन लावायचा असतो त्यावेळेला त्या व्यक्तीचा पर्टिक्युलर एक नंबर आहे, बरोबर आहे. आता मला जर जाई यांना फोन लावायचा आहे, तर मी काहीही अंदाजे नंबर लावले तर चालणार आहे का? नाही. जाई या व्यक्तीचा एक पर्टिक्युलर नंबर आहे, म्हणजे ती त्यांची फ्रिक्वेन्सी झाली. तोच नंबर मला डायल केल्यानंतर, असा फोन पकडल्यानंतर डायरेक्ट रिंग ऐकू येते असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतं. त्या नंबरची फ्रिक्वेन्सी त्या मोबाईल टॉवरमध्ये आहे. ओके, सो आधी माझ्या एरियामध्ये जो मोबाईल टॉवर आहे तिथे फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन मॅच होतात. त्याच्यानंतर जाई यांचा नंबर ज्या एरियात आहे त्या मोबाईल टॉवरला इथलं मोबाईल टॉवर फ्रिक्वेन्सी मॅच करतं, व्हायब्रेशन मॅच करतं, आणि त्याच्यानंतर जाई यांच्या घरातल्या मोबाईलची रिंग वाजते. ओके, तर या पद्धतीने असतं. आता TV चॅनल सुद्धा तुम्ही इथे एक्झाम्पल म्हणून घेऊ शकता. आता तुम्हाला माहिती, तुम्हाला कुठली सिरियल बघायची आणि कुठल्या चॅनलवरती लागते, तर तुम्ही चालू केला TV, रिमोटने हे केलं तर डायरेक्ट तुम्हाला बघायचं तेच लागेल असं नाही आहे ना. तुम्हाला त्या चॅनलवर जावं लागेल, ते शोधावं लागेल, त्या चॅनलचा नंबर असेल, तो नंबर तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतरच तुम्हाला ते दिसेल. सो सगळीकडे काय आहे, व्हायब्रेशन्स आहे, फ्रिक्वेन्सी आहे, एनर्जी आहे, जे आपले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत. तसंच अध्यात्मसुद्धा एक एनर्जी आहे. आपण बऱ्याचदा असं म्हणतो की मी सगळं करते, मी नवस करते, मी व्रतवैकल्य करते, पण मला रिझल्ट्स नाही मिळत. का नाही मिळत?
किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आम्ही करतो, आम्हाला रिझल्ट्स नाही मिळत. तर एक लँग्वेज आहे, ओके. त्या लँग्वेजमध्ये आपण बोलत नाही. आपल्या देवांशी सुद्धा, आपल्या स्वामींशी सुद्धा आपण पर्टिक्युलर त्यांची एक लँग्वेज आहे, त्याच्यात आपण बोलत नाही. मग आपण कुठल्या भाषेत बोलतो? तर आपली शब्दांची भाषा है ना. पण हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे. आता मी इथे मराठी बोलते कारण तुम्ही सगळेजण मराठी आहात, किंवा मी पोस्ट मराठीमध्ये लिहिली म्हणून मराठी लोक इथे आली. मला सांगा, ही पोस्ट जर मी पूर्ण इंग्लिशमध्ये लिहिली असती किंवा जर्मनमध्ये, स्पॅनिश, फ्रेंच, गुजराती कुठल्याही भाषेत लिहिली असती तर त्या बोलीभाषेचेच लोक इथे स्क्रीनवर असते. ॲग्री? सो ही पण काय आहे, एक फ्रिक्वेन्सी आहे, ओके. तर आपण करतो, सगळं करतो आपल्या हिंदू धर्मानुसार, वेळोवेळी आपण सगळ्या गोष्टी करतो, वेगवेगळ्या रेमेडीज. आजकाल सोशल मीडियावर तर असा धुमाकूळ आहे रील्सच्या माध्यमातून, है ना. सोशल यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, असं भरमसाठ रील्स आहे. आणि आपल्याला असं होतं, अरे हिने सांगितलं त्या दिव्यामध्ये लवंग टाका, आपण टाकून पाहू. कोणी सांगितलं तेजपत्ता जाळा, आपण ते करून पाहू, है ना. कोणी सांगतं अजून काही वेलदोडा, कोणी सांगतं भीमसेन कापूर, आपण सगळं करून बघतो. पण ते सगळं जनरल असतं, ओके. हे सगळे जे उपाय आहेत ना, तर ते इन जनरल सांगितलेले असतात. पण ज्या वेळेला तुम्ही एका कोर्समध्ये येता त्यावेळेला एक सिस्टमॅटिक पद्धत असते. आणि आपल्याला रिझल्ट्स का येत नाहीत? कारण त्यांची जी लँग्वेज असते आपल्या देवाची, आपण त्या लँग्वेजमध्ये बोलत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये सुद्धा आपण त्या लँग्वेजमध्ये बोलत नाही. तर त्यांची लँग्वेज असते ओनली एनर्जी व्हायब्रेशन्स, ओनली एनर्जी व्हायब्रेशन्स. तर आपण या कोर्समध्ये आपल्या मनी एनर्जीचे व्हायब्रेशन वाढवायला शिकतो, त्या पद्धती शिकतो. आणि ते आपले स्वतःचे मनी एनर्जीचे व्हायब्रेशन्स आपण वाढवल्यानंतर जी युनिव्हर्सल मनी एनर्जी आहे त्याला आपण कनेक्ट करतो. आणि कनेक्ट झाल्यामुळे ज्यांची मनी रेकी झालेली आहे, गॅरंटेड मी तुम्हाला सांगू शकते की त्या लोकांच्या आयुष्यात कधीच आर्थिक अडचण येत नाही. बट यस, तुम्हाला कोर्समध्ये जे सांगितलं जाईल ते फॉलो करावं लागेल. काही विशेष नसतं, खूप इझी आहे. जसं मी इथे बोलते आहे तसंच बोलणार आणि तुम्ही फक्त ऐकणार आणि आपोआप तुमचे मनी व्हायब्रेशन्स वाढणार. खूप काही वेगळं आपल्याला करावं लागत नाही, ओके. सो फॅक्ट हे आहे, मानलं तर आपला फायदा आहे, नाही मानलं तर आपण आहे तिथेच राहणार आहोत. आपण आहे ना, इकडे प्रयत्न करू का, तिकडे प्रयत्न करू का, याला विचारू का, इथे इंटरव्ह्यू देऊ का, हा बिझनेस करू का, तो बिझनेस करू का, थोडेसे उधार पैसे याच्याकडून घेऊन बघू का, त्याच्याकडून घेऊन बघू का, है ना. असं खूप काही करत असतो. मी हे केलं की मला बरं वाटेल का, मी ते केलं की मला बरं वाटेल का, असं सगळं बाहेर आपली धडपड सुरू असते. पण ज्या वेळेला तुम्ही तुमचे स्वतःचे मनी व्हायब्रेशन वाढवतात, तर हे मनी व्हायब्रेशन वाढवल्यानंतर ॲटोमॅटिक तुम्ही त्या युनिव्हर्सल मनी एनर्जीला, मनी रेकी दीक्षेतून कनेक्ट होतात. आणि ते तुम्ही कनेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला स्वतःला सांगायचं आहे फक्त की मला हे हवं आहे. तुम्हाला ॲक्च्युली तुम्हाला ते भौतिक स्वरूपात तुमच्या आयुष्यात दिसायला लागतं, ओके. सो हे आहे सगळं मनी रेकी. आता मनी रेकीच्या लेवल्स किती असतात? तर मनी रेकीच्या एकूण 3 लेवल्स आहेत. पहिली जी लेवल आहे त्याला म्हणतात प्रॅक्टिशनर लेवल. प्रॅक्टिशनर लेवल काय करते, तर आपल्या स्वतःवरच आपण काम करतो त्या ठिकाणी. म्हणजे जी युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी आहे मनी रेकीची, ती ऊर्जा येऊन आपल्यावर काम करते. कारण आपण तर असमर्थ आहोत स्वतःवर काम करण्यासाठी, है ना. आपल्याला असं झालंय की मी कधी या आर्थिक प्रश्नांमधून सुटेल. ठीक आहे, असं काही नाही की ज्याला आर्थिक अडचणी त्यानेच मनी रेकी करायची. ज्यांना ज्यांना असं वाटतंय की एफर्टलेस माझं लाईफ झालं पाहिजे, की कंटिन्यू मनी फ्लो आणि इझी मनी फ्लो माझ्या आयुष्यामध्ये असला पाहिजे, ती लोक मनी रेकी करू शकतात. सो मनी ऊर्जा जी आहे युनिव्हर्सल आणि अनलिमिटेड जो फोर्स आहे
तो फोर्स आपल्यावर काम करतो. पहिल्या लेवलला प्रॅक्टिशनर लेवल म्हणतात, की आपण आपल्यासाठी स्वतःसाठी काम करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी जी लेवल आहे त्याला मनी मास्टर लेवल असं म्हणतात, दुसऱ्या लेवलला. मग दुसऱ्या लेवलमध्ये असं झालेलं असतं की तुमचे व्हायब्रेशन खूप जास्त वाढलेलं असतं. मग तुम्ही ही तुमच्याकडची मनी एनर्जी दुसऱ्याला ॲज अ हिलिंग म्हणून देऊ शकता. हिलिंग म्हणजे काय? उपचार. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेणार आणि त्या व्यक्तीकडे तुम्ही मनी एनर्जी पाठवणार, म्हणजे त्याचे आर्थिक प्रश्न सुटणार. त्याला तुम्ही हिलिंग देणार, उपचार देणार पैशांसाठीचं. मग तिसरी लेवल अशी असते ज्याला ग्रँड मास्टर लेवल म्हणतात, मनी रेकीमधली. मग या तिसऱ्या लेवलमध्ये जसं तुम्ही सेल्फ हिलिंग पण घेत आहात, ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून पण काम करत आहात, तुम्ही इथे सेकंडमध्ये ॲज अ हिलर म्हणून पण काम करत आहात. आता तिसऱ्या लेवलमध्ये या दोन गोष्टींच्या सोबत जसं मी तुम्हाला मनी एनर्जीला चॅनलाइज करून देणार, अट्यून करून देणार, दीक्षा देणार, जो युनिव्हर्सल मनीचा फ्लो आहे त्याच्यासोबत तुमची सांगड घालून देणार, तसं तुम्ही इतरांची सुद्धा घालून देऊ शकतात. ओके. ज्यांना या फील्डमध्ये काम करायचं आहे. आता याचा अर्थ असा नाही होत की हा कोर्स केला की आम्हाला ही कामं करावी लागतील, मग आम्ही तर आमच्या वर्किंग प्रोफेशनलमध्ये पूर्ण बिझी आहोत. नो. रेकी त्याच्याच आयुष्यात जाते ज्याला खरंच त्याची गरज असते, ज्याचा भाग्योदय होणार असतो. आता असं नाहीये की तुम्ही रेकी शिकलात म्हणजे तुम्हाला ती कोणाला तरी द्यायचीच आहे, तुम्हाला रेकीचे क्लासेस घ्यायचंच आहे, तुम्हाला हिलिंग द्यायचंच आहे. नो. तुम्ही जिथे आहात तिथून नेक्स्ट स्टेपवर तुम्ही जातात रेकीमुळे. ओके. तर तुमचे जे व्हायब्रेशन्स आहेत त्यामध्ये ॲक्च्युली टॅप केलं जातं आणि टॅप करून त्या युनिव्हर्सल फोर्सला तुम्हाला कनेक्ट केलं जातं, ज्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथून पुढच्या पायरीवर जातात. म्हणजे तुम्ही आज मनी रेकी लेवल 1ला आलात तर तुम्ही आहात तिथून वर गेला, तुमचे आर्थिक प्रश्न सुटायला लागलेत. ओके. संधी यायला लागल्यात. आता रेकी लेवल 1 वरून तुम्ही रेकी लेवल 2 वर आलात म्हणजे तुमचे मनी व्हायब्रेशन अजून वाढलेत. ओके. अजून वाढल्यामुळे तुम्ही आर्थिक अजून समृद्ध झालात. तुमच्या लाईफमध्ये जो तुमचा बिझनेस असेल, जी तुमची नोकरी असेल, जे तुमचं वर्किंग प्रोफेशनल असेल, तिथे तुमचं सर्कल वाढायला लागतं. ओके. मग मनी रेकी 3 तुम्ही केली तर तुमचं ते सर्कल अजून वाढणार आहे. ओके. तर असं काही नाहीये की मग आम्हाला याच्यातच काम करावं लागेल. यस, जर तुमच्या नशिबी ते असेल तर तुम्ही तेच करणार. आता मी माझं सांगते, मला रेकीचा र माहिती नव्हता काही वर्षापूर्वी, काहीच नव्हतं माहिती. आणि जस्ट मी शब्द एकदाच ऐकलेला, रेकी, बस एवढं एकदाच ऐकलेलं, पुढे काहीच डिस्कशन नाही. आणि असं झालं, बराच वर्षांचा गॅप झाल्यानंतर रेकी माझ्या आयुष्यात आली. मला रेकी काय ते कळलं की सेल्फ हिलिंगसाठी आहे. जिथे आपण आहोत तिथून आपली ग्रोथ व्हावी त्यासाठी रेकी केली जाते. म्हटलं ठीक आहे, आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे आणि आपलं जे स्टेटस आहे, पर्सनल असेल, सोशल असेल, जे काही जिथे आपण आहोत तिथून पुढे जायचं आहे, सेल्फ ग्रोथ करायची आहे. सो आपण रेकी करूया, काही हरकत नाही. म्हणून मी रेकीमध्ये आले. आता मी ज्या ठिकाणी काम करत होते, जे माझं वर्किंग प्रोफेशनल होतं, ते तर वाढलंच, ते तर नेक्स्ट लेवलला गेलं. पण ही चेअर मला मिळाली, हे ऑफिस मला मिळालं, हे भिंतीवर लागलेले पुरस्कार तुम्हाला दिसतात, हे मला मिळाले आणि मी या क्षेत्रात काम करायला लागले. हे ओघाने झालं. तर रेकी आपल्याला निवडते, आपण नाही रेकीला निवडत. ओके. तर ज्याच्या आयुष्यात त्या व्यक्तीला नेक्स्ट स्टेपला नेऊन ठेवायचं आहे, अशा लोकांच्या आयुष्यात रेकी जाते. पण 100% सगळंच तसं नसतं. संधी आपल्या आयुष्यात आली तर संधी आपण घेतली पण पाहिजे, है ना. तर बऱ्याचदा असं होतं की संधी येते पण आपण ती घेत नाही आणि आपण आहे तिथेच राहतो. सो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातले आर्थिक प्रश्न सोडवायचे असतील आणि जो युनिव्हर्सल
अनलिमिटेड फ्लो आहे, कधीही स्टॉप न होणारा फ्लो आहे. त्या फ्लोला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही आत्ता मनी रेकीसाठी पुढे जाऊ शकतात पुढच्या लेवलसाठी. आता वर्षभरात तुम्ही कधी हा कोर्स करू शकतात, हरकत नाही. जोपर्यंत मी आहे, मी हा कोर्स घेते आहे, तर तुम्ही वर्षभरात कधीही करू शकता, ठीक आहे. पण वेबिनारच्या नंतर जर तुम्ही कोर्स करत आहात तर आत्ता तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत. आत्ता हे लाईव्ह सेशन्स झाले, तुम्ही मिस केले आणि तुम्हाला वाटलं मी आज नाही ॲडमिशन घेते, भविष्यात कधीतरी घेईल, तर प्ले स्टोअरमध्ये जिज्ञासा गुरुकुलम हे ॲप आहे, तिथे हा कोर्स असणार आहे. तर तिथे तुम्ही डायरेक्ट बाय नाव करून हा कोर्स घेऊ शकता. पण सगळे सेशन्स तुम्हाला रेकॉर्डिंग्स बघावे लागतील, ठीक आहे. अजून काय होतं, असे काही मुहूर्त आहेत. कुठले? अक्षय तृतीया, गुढीपाडवा, धनत्रयोदशी, दसरा. ओके, तर हे 3.5 मुहूर्तांपैकीचे मुहूर्त असतात. परत दिवाळीतला पाडवा. तर हे मुहूर्त असे आहेत की या दिवशी खास मनी रेकीची दीक्षा घेणं एक म्हणजे नशीब आहे, भाग्य आहे. कारण तो दिवस जो आहे, तो क्षण जो आहे, तो संपूर्ण आहे. त्याचं स्वतःचं एक वेगळंच महत्त्व आहे. अक्षय मुहूर्त आहे आणि या मुहूर्तांना बरीच लोक सोनं घेतात, है ना, व्हेकल्स घेतात, प्रॉपर्टी घेतात, शेअर्स घेतात, फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. हे सगळं कशासाठी असतं? आपली आर्थिक एनर्जी वाढावी हाच हेतू असतो की आपण आपलं आहे घर, अजून एखादी प्रॉपर्टी घेऊया, ती एकतर भाड्याने देऊया किंवा पुन्हा जास्त रेटने विकूया, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करूया, पुन्हा भाव वाढलं की विकूया, है ना. तर एकूणच आपलं म्हणणं काय असतं की आपली जी आर्थिक संपत्ती आहे ती अशी कुठेतरी आपण इन्व्हेस्ट करावी की जिथून ती वाढावी, है ना. तर हे जे सगळे बाकीचे मार्ग आहेत, तर इथे काय होतं, आपल्याला इन्स्टंट आणि टेम्पररी रिझल्ट मिळतो, लगेच रिझल्ट मिळतो आणि तात्पुरता मिळतो. पण ज्या वेळेला आपण रेकीमध्ये येतो, रेकी दीक्षा घेतो आणि अनलिमिटेड जो फोर्स आहे, म्हणजे तुम्ही आत्ता जर इथे कनेक्ट झाला आणि तुमचा हा जन्म संपला तरी सुद्धा तुमची ही दीक्षा आहे आणि पुढच्या जन्मात ही कॅरी फॉरवर्ड होते. सो पुढच्या जन्मात पहिली ABCD, पुन्हा आर्थिक अडचणी असं राहत नाही. तर रेकी ही आत्म्यावर काम करते. ओके, सो एक खूप सुंदर ही जर्नी आहे. आता काही लोकांना असं वाटतं कोर्स, तुम्हाला सांगते अजिबात हा कोर्स नाही, रेकी हा कोर्स नाही. पण मी जर मेसेजमध्ये असं लिहिलं की असं एक मी सेशन घेते आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आयुष्य कसं सुंदर करायचं, कसं सहज करायचं, कसं आनंदी करायचं, याची मी तुम्हाला आर्ट म्हणजे कला शिकवणार आहे, तर एक तर मेसेज लेंदी होतो आणि वाचणाऱ्याला ते काही क्लिअर होत नाही. पण कोर्स म्हटलं की क्लिअर होतं, बरोबर आहे. अर्थात सेशन्स होणार आहेत, आपण याला वरवर बघता हा कोर्स असणार आहे, पण हा कोर्स नाहीये. तर हे एक आर्ट आहे तुमचं आयुष्य सुंदर करण्याचं, सहज करण्याचं. एवढं सांगून सुद्धा अर्ध्या लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला कोर्स नाही करायचा, आम्हाला नाही शिकायचं, शिकण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, शिकण्यासाठी आमच्याकडे पैसा नाही, शिकण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. ओके, सो शिकणं म्हणजे काय असणार आहे की काही बिलीफ्स आहेत ते ब्रेक केले जाणार आहेत, काही कार्मिक कॉर्ड्स तुमच्या आहेत ज्यामुळे आर्थिक अडचणी येत आहेत, त्या कायम स्वरूपी ब्रेक होणार आहेत या जन्मीच्या मागच्या जन्मीच्या, ज्यामुळे आर्थिक प्रश्न सुटणार आहेत. ओके, सो हा कोर्स नाहीये, जरी सेशन्स आहेत तरीही एक आर्ट आहे. तरी म्हणणं असतं की आम्हाला हे काही नाही करायचं, आम्हाला जस्ट इन्स्टंट काहीतरी द्या, देन इट्स ओके. तर आत्ता इथून पुढे मी तुम्हाला ॲक्च्युअल पुढच्या कोर्सबद्दलची माहिती सांगते आहे. शेवटपर्यंत इथे थांबलात तर खूप सुंदर आज तुम्हाला ऑफर मिळणार आहे जी यापूर्वी कधीच कुणाला दिलेली नाही. ओके, तर ज्यांचं असं म्हणणं असेल
की आम्हाला मनी रेकी नाही शिकायची, त्या फोर्सला आम्हाला कनेक्ट नाही व्हायचं, देन इट्स ओके. त्यांची योग्य वेळ अजून आलेली नाही, देन वेट करतील ती लोक, हरकत नाही. कोण ॲडमिशन घेतील आज, तर ज्यांची योग्य वेळ आलेली आहे आणि रेकी शक्ती त्यांना निवडते आहे, त्यांना सद्बुद्धी देते आहे, स्वतःवर काम करण्यासाठी एक चान्स देते आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःवर काम करतात, म्हणजे काही चांगले विचार घेणं है ना, जाणीवपूर्वक काही प्रयत्न करणं, त्यावेळेला कमी वेळात तुम्ही नेक्स्ट लेवलला पोहोचता. सो ज्यांचं आज खरंच नशीब असेल, रेकीने ज्यांना निवडलेलं असेल, आज तुम्ही सगळेच इथपर्यंत आलेले आहात, सगळ्यांचं खरंच खूप खूप अभिनंदन. काही लोक इथे अशी आहेत ज्यांचं आधीच मनी रेकी झालेलं आहे, काही लोकांचं उसवी रेकी झालेलं आहे, काहींची आधीच तयारी आहे की नाही जे काही असेल मी आज मनी रेकीला ॲडमिशन घेणार आहे, देन इट्स ओके. काही लोकांचं असेल की नाही होणार आज. सो ज्या आर्थिक अडचणी आहेत ना, आत्ता सफर करत आहात ना, तर तिथे काही आपलं शिल्लक असतं अजून. ओके, आता हे मी खूप नेक्स्ट लेवलचं सांगते, नवीन लोकांना आज लगेच कळेल की नाही मला आयडिया नाही, पण मी प्रयत्न करते खूप साध्या भाषेत सांगण्याचा, की मनुष्य जन्म हा कार्मिक भोग भोगण्यासाठीच आहे. तुम्ही श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या किंवा मिडल क्लास असू द्या, कुणीही असू द्या, अगदी श्रीमंत माणूस जरी आहे आणि भिकारी जरी, ती स्मशानभूमीत एक सारखीच राख असते, वेगळं काही नसतं. प्रत्येकच जण मनुष्य जन्म हा भोगण्यासाठी आहे. सो जोपर्यंत ते सर्कल पूर्ण होत नाही, जेवढं बॅड कर्माचं फळ पूर्ण नाही तुमचं ते सर्कल कंप्लीट होते भोगाचं, तोपर्यंत तुमची रेकीची दीक्षा होत नसते. सो जिज्ञासा गुरुकुलम कडून तुम्हाला कधीच फोन येत नाही की तुम्ही वेबिनार जॉईन केला पण अजून तुम्ही ॲडमिशन घेतलेली नाही, कारण ते तुमच्या हातात नाही आहे, माझ्या हातात नाही आहे. ज्या वेळेला तुमची ती कार्मिक जर्नीचं सर्कल पूर्ण होतं, त्यावेळेला तुम्ही रेकीची दीक्षा घेण्यासाठी तयार होतात. ओके, तर असं सगळं असतं. आता ज्यांना आणि आपले प्रयत्न 40% असतात, हे सगळं 60% आहे. ओके, आपलं नशीब कार्मिक जर्नी 60%, 40% आपण स्वतःहून प्रयत्न करणं, कारण जसं भोग भोगण्यासाठी हा जन्म आहे तसं प्रायश्चित्त करण्याची सुद्धा संधी मनुष्य जन्मातच आहे, बाकी कोणाला नाही. सो याच्यानंतर असा एक ऑप्शन मी आज तुमच्यासाठी देते आहे. आता रेकीमध्ये काय होईल, मनी रेकीमध्ये लेवल 1 मध्ये, की तुम्ही त्या युनिव्हर्सल फोर्सला कनेक्ट होतात, तुमचे व्हायब्रेशन्स तुम्ही वाढवतात. ओके, नंतर कधीही तुम्हाला शक्यतो आर्थिक अडचण येतच नाही, आणि असं लेवल 2, 3 मध्ये तुम्ही अजून पुढे जातात. आता दुसरा एक ऑप्शन तुमच्यासाठी आज आहे, धनवर्षा पोटली हा एक कोर्स आपल्याकडे आहे. अगेन तो एक कोर्स नसून त्यामध्ये काय आहे, तर मार्केटमध्ये जर तुम्ही कुठे गेलात तर दिवाळीच्या मुहूर्तांवर आपण अशी पोटली तयार करत असतो. आता ती पोटली तयार करताना घरगुती पद्धतीने किंवा तुम्ही दुकानात गेलात तर ती अवेलेबल असते, ते म्हणतात घ्या ही पोटली घ्या, पण ती पोटली सिद्ध करण्याच्या काही पद्धती आहेत. ओके, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या पोटलीमध्ये कुठल्या वस्तू किती वापराव्या आणि का वापराव्या हे सगळं आहे. हे सगळं तुम्हाला कळल्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले येतात. आणि मी एकदा एक ट्राय केलं होतं, बाजारातून घेतली होती, एवढे पैसे दिल्यावर अक्षरशः ते म्हणजे वस्तू स्वरूपात ते मनाला भरत पण नाही की हे काय आहे, आणि आपल्याला ते माहिती पण नसतं हे इन्ग्रेडियंट्स याच्यात कशासाठी आहेत, ती कोणी सिद्ध केली आहे, कशी सिद्ध केली आहे. वेगवेगळी लोक असतात, वेगवेगळा प्रवास त्या पोटलीचा होतो दुकानापर्यंत तिच्या जन्मापासून, आणि वेगवेगळी एनर्जी तिथे लागते, वेगवेगळे व्हायब्रेशन्स तिथे लागतात, आणि आपण घरी येऊन फक्त ती लक्ष्मीपूजनाला पाटावर ठेवून देतो आणि उचलून परत तिजोरीत ठेवतो. ना आपण तिला सिद्ध करत, ना तिला आपण इंटेन्शन देत, ना कुठले रिच्युअल्स फॉलो करत. सो धनवर्षा पोटली हा एक कोर्स असा आहे तुमच्यासाठी, काही वेगवेगळे ऑप्शन्स मी आज देते आहे. तर या कोर्समध्ये काय होईल, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पोटली तयार करायला तुम्ही शिकता. आता पाऊचमध्ये टाकलं तर त्याला पोटली म्हटलं जाईल, बॉक्समध्ये टाकलं तर मग त्याला अजून काही तुम्ही तुमच्या पद्धतीने नाव देऊ शकता. ठीक आहे, मटक्यामध्ये दिलं तर काही वेगळं नाव देऊ शकता, त्याला
व्हास म्हणू शकतात. ओके, या पद्धतीने. तर प्रत्येक वस्तूचं महत्त्व काय आहे, ती वस्तू कशी घ्यावी, कुठून घ्यावी, किती संख्येमध्ये घ्यावी, तिला सिद्ध कशी करावी, असं सगळं आहे. आणि आता त्या आहेत का इथे? आजच थोड्या वेळापूर्वी मला फोन आला, ज्यांनी धनवर्षा पोटली हा कोर्स केलेला आहे. कोर्स पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रुपमध्ये त्यांनी मेसेज टाकला. आधी मला फोन केला आणि थोडंसं गायडन्स घेतलं आणि परत मेसेज ग्रुपमध्ये टाकला की 2 पोटलीची ऑर्डर मिळाली. आता आज त्यांचा फोन आला, छोटी पोटली, त्याच्यात प्रकार आहे, छोटी पोटली, मोठी पोटली, हेल्थ पोटली. हेल्थचे कुठलेही इश्यू असतील, फक्त ती पोटली तयार करा, सिद्ध करा, स्वतःच्या सोबत ठेवा, तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या व्याधी नष्ट होतील. त्यांचा आज फोन आला, छोटी पोटली मी क्लायंटला सांगितली 5,000 रुपये. क्लायंटने डील फायनल केली. कोर्सची प्राइस आहे, एनर्जी एक्सचेंज व्हॅल्यू फक्त आणि फक्त 3300 रुपये, 3,300 रुपये. त्याच्यात हार्डली 300, 400, 500 पर्यंतचा जरी सामान घेतल्या, वस्तू घेतल्या, ती पोटली आज सकाळी त्यांचा फोन आला 5,000 रुपयाला विकली. ओके, सो एका वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे रिच्युअल्स सांगितले जातात. एकतर तुम्ही ती स्वतःसाठी बनवू शकतात आणि ती पोटली आपल्याला दर प्रत्येक मुहूर्ताला तयार करायची आहे. मग प्रत्येक वेळेला विकत घेण्यापेक्षा तुम्ही जर स्वतः ती बनवली तर आपल्याला सगळं क्लिअर कट माहिती असतं की काय काय वस्तू आहेत, कशासाठी आहेत, है ना, आणि सिद्ध कशा केलेल्या आहेत. मग तुम्ही स्वतःसाठी तयार करू शकता, तुम्ही इतरांना विकत देऊ शकतात. आता 3300च्या कोर्समध्ये हार्डली 500 रुपयाची जरी ती पोटली घरात त्यांनी तयार केली तरी 5,000 रुपयाला विकली. कितीचा बेनिफिट झाला. आणि एकच नाही, 5-6 ऑर्डर आहेत. ओके, तर हे आहे धनवर्षा पोटलीचा एक क्लास आहे. या मुहूर्तावर तुम्ही तो करू शकतात. आणि हे जे मुहूर्त मी सांगितले, लक्ष्मीपूजन, पाडवा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा, अशा खास मुहूर्तांना तुम्ही हे करू शकतात, सिद्ध करू शकतात. वर्षभरात कधीही करू शकतात, हरकत नाही. पण या मुहूर्तांचं एक वेगळं महत्त्व असतं. देन मनी रेकी एक तुम्हाला मी ऑप्शन देते आहे आज. तुम्ही मनी रेकी करू शकता. तुमचे आर्थिक प्रश्न कायमस्वरूपी, फक्त या जन्मात नाही, पुढच्या जन्मात सुद्धा. ओके, धनवर्षा पोटलीमध्ये तुम्हाला कुठली दीक्षा नसते. तुम्हाला काही नियम अटी सांगितल्या जातात, त्या वापरून तुम्हाला ती पोटली सिद्ध करायची आहे. दुसरा ऑप्शन, आम्हाला कुठलाच कोर्स नाही करायचा, पण आमचे प्रश्न आम्हाला आर्थिक सुटले पाहिजे. तुम्ही रेमेडीज द्या, उपाय द्या, तुम्ही काही करा, हिलिंग द्या आणि आमचे प्रश्न संपवा. आम्हाला काही वेळ नाही कोर्स करायला आणि पोटली करायला. त्यावेळेला अशी पोटली तुम्ही माझ्याकडून सिद्ध करून घेऊ शकतात. ओके, तर असे 3 ऑप्शन आज तुमच्याकडे आहेत. ठीक आहे, तर कुणाकुणाला या ऑप्शनसाठी एनर्जी एक्सचेंज काय आहे ते ऐकायला आवडेल आणि कुणाकुणाला काही प्रश्न आहेत मनी रेकीबद्दल, धनवर्षा पोटलीबद्दल, तर तुम्ही विचारू शकता. ओके, कुणाला अजूनही मनी रेकी म्हणजे काय ते कळलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. हा मॅम, मला मनी रेखी काय आहे ते सांगा. मला एक प्रश्न विचारायचा होता की माझा बिझनेस आहे, कापडी पिशव्या, मी ब्युटिशियन आहे, मेकअप आर्टिस्ट आहे. माझं सगळं आता थांबलंय, काहीच सोर्सच नाही, डील होते आणि कॅन्सल होते. मनी रेखी केल्यानंतर याच्यातून काही फायदा होईल का? मला माझे डील्स मिळतील का? कारण माझ्याकडे आता जरा सुद्धा पैसा शिल्लकच राहत नाही. तर तुम्ही आज सेशन कधी जॉईन केलंय, आत्ता की आधीपासून आहात? नाही, आत्ता 15 मिनिटं झाली मी जॉईन झाली आहे. मी आत्ता मेसेज वाचला आणि लगेच जॉईन झाली. अच्छा, तर मनी रेकी म्हणजे काय आहे? पहिली गोष्ट, मनी म्हणजे हा आहे की आपण ज्याला पैसा म्हणतो, तर तो पैसा नसून एक एनर्जी, व्हायब्रेशनच्या स्वरूपात आहे आणि आपण त्याला कनेक्ट झालेले नसतो, म्हणून आपल्याला आर्थिक अडचणी येतात आणि आपलं या जन्माचं आणि मागच्या कुठल्या तरी जन्माचं कर्म, वाईट कर्म आपल्या कळत न कळत, कोणीच असं नाहीये, मी सुद्धा अशी नाहीये की 100% प्युअर आहे, है ना, यस, सगळं सांगते. तर हे जे कर्माच आहे ना, याच्यावर मनी रेकी काम करते.
तर मनी रेकी या जन्मातले, मागच्या जन्मातले जे कार्मिक पॅटर्न्स आहे, बॅड एनर्जीज आहे ते कट करते. त्याच्यामुळे आपल्याला रिसोर्सेस ओपन होतात, संधी येतात, पैसे येतात. आपला ऑरा आपण क्लीन करायला, एनर्जाइज करायला आणि प्रोटेक्ट करायला शिकतो. ऑरा क्लीन झाल्यामुळे, एनर्जाइज ॲक्टिवेट झाल्यामुळे आणि प्रोटेक्ट झाल्यामुळे जी मनी एनर्जी इथपर्यंत आत्तापर्यंत येत होती आणि ऑरा वीक असल्यामुळे इथेच ती आदळून खाली पडून जात होती किंवा इथून बॅक बाउन्स होत होती, तर ती बॅक बाउन्स न होता इथून आपल्याकडे येते. म्हणजे आता जे असं होतं ना की स्टक झालंय, प्रयत्न खूप सुरू आहे, हार्डवर्क आहे, मेहनत आहे, सगळं, पण नाही होत. ओके, सो या सगळ्यावर इथे काम होतं. आपले थॉट्स असतात. पैसा काही झाडायला लागतो का? मी रोज काम केलं पाहिजे, मी हार्डवर्क केलं पाहिजे आणि मगच मला पैसे मिळतील, असे आपले थॉट्स असतात, असे आपले बिलीफ्स असतात. खूप वेगवेगळे आहेत. तर या सगळ्यावर आपण चर्चा करतो. प्रत्येक बिलीफ्स आपण तिथे ब्रेक करतो. बॅड म्हणजे मिथ्स जे असतात, गैरसमज जे असतात पैशाबद्दलचे, ते तिथे ब्रेक करतो. त्याच्यामुळे असं होतं की सगळ्या निगेटिव्ह कॉर्ड रिलीज झाल्यामुळे आपल्याला अनलिमिटेड फोर्सला आपण कनेक्ट होतो, ज्याला आपण रेकी एनर्जी म्हणतो. आणि ही रेकी एनर्जी इथपर्यंत मर्यादित नाही, या शरीराची राख झाल्याच्या नंतर सुद्धा, कारण रेकी आत्म्यावर काम करते. सो ती पुढच्या जन्मात पण कॅरी फॉरवर्ड होत असते. ओके, तर रेकी हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. ज्यांना हे रेकी लेवल झाली आहे, एक लेवल 1 झालेली आहे. मनी मग रेकी, त्याच्या पुढे मनी रेकी नाही, नॉर्मल रेकी लेवल 1 झालेली आहे. तर मनी मग रेकी त्याच्यावर आपण बोलतोय आज. मनी रेकी करायची. मनी रेकीच्या 3 लेवल्स आहे. मी आत्ता त्या एक्सप्लेन केलं आहे. तुम्ही वाटलंच पुन्हा एकदा रेकॉर्डिंग बघू शकतात. ओके, देन आता चॅट बॉक्समध्ये एक प्रश्न आहे, व्हॉट इज द ड्युरेशन ओके अँड फीज. एक मिनिट, प्रेझेंटेशन मी देते आहे तुम्हाला. ओके, स्क्रीन दिसते आहे सगळ्यांना. तर आपण मनी रेकी काय आहे ते समजून घेतलं. मनी म्हणजे पैसा आपण समजतो, पण पैसा नसून ती एक एनर्जी आहे, त्याचे व्हायब्रेशन्स आहेत, फ्रिक्वेन्सी आहे पर्टिक्युलर. तर त्याला आपण कनेक्ट होतो. ती असते रेकीची ऊर्जा, म्हणजे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, दैवी शक्ती. त्याला आपण डायरेक्ट कनेक्ट होतो. दीक्षेची एक प्रोसेस असते त्याच्या माध्यमातून. आता आपण मनी रेकीची हिस्ट्री बघितली की एक जी लेडी आहे त्यांना मेडिटेशनमध्ये, साधनेमध्ये ती मिळाली. तर आपल्याला ना आपले प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचे, थेरॉटिकलमध्ये जाण्याची गरज नाही आहे की हिस्ट्री वगैरे काय. ओके, तर थोडंसं 2 वाक्यात मी सांगितलं की त्यांनी साधना केली आणि त्यांना जसं डॉक्टर मिकाऊ उसुई यांना रेकी मिळाली, तसं मनी रेकी स्टेफनी ब्रेल यांना मिळाली. त्याच्यानंतर आपण मनी रेकी का शिकावी, तर जर आपल्याला आपल्या आयुष्यातील आर्थिक प्रश्न
पासून जर सोडवायचे असतील आणि कायमस्वरूपी सोडवायचे असतील त्यांनी मनी रेकी शिकावी. ज्यांना इन्स्टंट आणि टेम्पररी रिझल्ट हवा आहे त्यांनी धनवर्षा पोटली शिकून तसे इन्ग्रेडियंट्स घेऊन ते तयार करून ते विक्री करून लगेच इन्स्टंट पैसा ते मिळवू शकतात. ओके. आता मनी रेकीमध्ये काय आहे की मुळावर काम केलं जातं. आर्थिक अडचणी का आहेत त्याचं जे मूळ आहे तिथे काम केलं जातं आणि रिझल्ट्स हे आफ्टर डेथ म्हणजे हा जन्म संपल्यानंतर सुद्धा ती रेकीची ऊर्जा आपल्या सोबत असते. सो हे आहे रेकी आणि मनी रेकी. आता बेनिफिट्स तर मी तुम्हाला हेच किती वेळची सांगते आहे की आपण अनलिमिटेड जो फोर्स आहे त्याला कनेक्ट होतो. त्यामुळे अडकलेले पैसे, वाढत नसलेला पगार, होत नसलेलं प्रमोशन, बिझनेस स्टक झालेला आहे, नोकरी मिळतच नाहीये किंवा योग्य नोकरी मिळत नाहीये किंवा योग्य मिळाली तरी पगार योग्य मिळत नाही, असं खूप असतं. वेगवेगळ्या लेवलला अडचणी असतात. जरी तुम्ही हाऊसवाईफ आहात, ओके, जरी तुम्ही हाऊसवाईफ आहात तरी सुद्धा काय आहे, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमच्याकडे पैसे येतात. तुमची मुलं, तुमचे हस्बंड तुम्हाला पैसे देतात. मनी एनर्जीची फ्रिक्वेन्सी प्रत्येकाच्या ऑरामध्ये आहे. असं नाही आहे की मी हाऊसवाईफ आहे तर मग मनी एनर्जीचा, मनी रेकीचा आणि माझा काय संबंध. नो. जरी तुम्ही नोकरी करत नाही, बिझनेस करत नाही, तुम्ही हाऊसवाईफ आहात तरी सुद्धा तुम्ही जर मनी रेकी केली तुमच्याकडे पैसे कुठून येतात है ना. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये किती तुमच्या अंगावर कपडे आहेत, ज्वेलरी आहे, मेकअपच्या वस्तू आहेत, तुम्ही घरात जेवण तयार करत आहात, तुमचं घर तुम्ही सुंदर केलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. हा तुमच्या आयुष्यात येणारा आहे. सो तो फोर्स वाढतो. मग तो काय आहे, तुमच्या हस्बंडचा पगार आहे, तुमच्या मुलाचा पगार आहे, ते वाढतं. ओके. तर अशा पद्धतीने आहे. आता 3 स्टेजेस असतात. पर्सनल मनी एनर्जी, ट्रायबल मनी एनर्जी आणि स्पिरिच्युअल मनी एनर्जी. तर हे आपण कोर्समध्ये समजून घेत असतो की याची गरज काय आहे. ओके. हे आहे. त्याच्यानंतर फिलिंग ऑफ मनी एनर्जी हे आपण कोर्समध्ये समजून घेत असतो. आजकाल काय झालं आहे, गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, जो फील आहे ना त्या कोऱ्या करकरीत नोटांना हात लावणं, मस्त ते कॅशचे बंडल मोजणं, तो फीलच राहिलेला नाही. तर मनी एनर्जीचा फील घेणं आणि तिथनं त्या मनी एनर्जीला कनेक्ट होणं, हे सगळं काय आहे हे सगळं आपण तिथे समजून घेत असतो. ओके. मनी एनर्जीला ग्रॅटिट्यूड कसं करायचं आणि त्याची गरज काय आहे ते आपण समजून घेत असतो. त्याच्यानंतर मनी रेकी लेवल 1 प्रॅक्टिशनर लेवल जी आहे त्याची आत्तापर्यंतची जी आपली फी होती ती 4200. ज्यांना वेबिनारमध्ये नाही जमलं आणि ऑफरमध्ये नाही जमलं त्यांनी याच्यापेक्षा जास्ती फी देऊन कोर्स केलेला आहे, डायरेक्ट ॲपमधून घेऊन सुद्धा. तर आत्तापर्यंतची ही फी आहे लेवल 1 प्रॅक्टिशनर, जे सेल्फ हिलिंग आहे. त्याच्यानंतर लेवल 2ची जी फी आहे, जी मास्टर लेवल आहे 5100. यामध्ये तुम्ही सेल्फ हिलिंग तर घेतात, स्वतःला नेक्स्ट लेवलला नेऊन तर ठेवतात, पण इतरांना सुद्धा तुम्ही मनी हिलिंग देतात, ज्यामुळे इतरांचे प्रश्न सॉल्व्ह होतात आर्थिक, आणि ते तुम्हाला एनर्जी एक्सचेंज देतात, म्हणजे दक्षिणा देतात, म्हणजे तुमच्या हिलिंगची फी देतात, म्हणजे पैसे देतात. सो पहिल्या 1-2 हिलिंगमध्येच तुम्ही एवढे पैसे आरामात वसूल करतात. तर मनी हिलिंग दुसऱ्याला कसं द्यायचं, त्यांच्याकडून एनर्जी एक्सचेंज कसा घ्यायचा, इथनं तुमचा इन्कम सोर्स कसा सुरू करायचा, जरी दुसऱ्याला हिलिंग द्यायचं नसेल तरी स्वतःचा मनी एनर्जीचा फ्लो नेक्स्ट लेवलला कसा न्यायचा, हे सगळं आपण इथे बघणार आहोत. त्यानंतर आजची ऑफर जी आहे, आज मी तुम्हाला सजेस्ट करते आहे, याच्या आधी नव्हतं केलं, 1 आणि 2 एकत्र करा, पण खास मुहूर्त आहे म्हणून ही ऑफर आहे. तर मनी रेकी लेवल 1 आणि मनी रेकी लेवल 2 असे 2 लेवल जर केले तुम्ही एकत्र 9300 रुपये होतात. पण आज तुम्हाला 9300 न देता फक्त आणि फक्त पहिल्या 5 ॲडमिशनसाठी 4200 रुपयात तुम्हाला पहिल्या लेवलच्या फीमध्ये दुसरी लेवल पूर्णपणे फ्री मिळते आहे.
दुसरी लेवल अशी आहे, खूप नेक्स्ट लेवलला तुमची मनी एनर्जी जाते. तुम्ही इतरांचे प्रश्न सॉल्व करतात, अजून तुमच्याकडे पैसे येतात. नवीन इन्कम सोर्स सुद्धा इथं तुमचा सुरू होतो. सो पहिला फक्त 5 लोकांसाठी ही ऑफर आहे. तर लगेच आत्ता तुमचा टाईम इथून सुरू झालेला आहे. जर तुम्हाला या एनर्जी फोर्सला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही लगेच स्क्रीनशॉट पाठवा. मी इथे तुमचं नाव अनाऊन्स करते आणि 5 ॲडमिशन झाल्याच्या नंतर मात्र तुम्हाला 5100 हा एनर्जी एक्सचेंज लागणार आहे. ठीक आहे. हे झालं मनी रेकी. ज्यांना धनवर्षा पोटली हा कोर्स करायचा आहे तर त्यांच्यासाठी 3300 रुपये आहे. त्यामध्ये तुम्हाला धनवर्षा पोटली हा कोर्स मिळेल, जो 5 दिवसांचं ते सेशन होतं. त्यामध्ये सगळं तुम्हाला इन डिटेल नॉलेज आहे दिलेलं. तो कोर्स आपला रेडी आहे. तो तुम्हाला ॲपमधून लगेचच ॲक्सेस मिळेल. त्याचा आत्ता लाईव्ह कोर्स होणार नाही. त्याच्या नोट्स, त्याचे व्हिडिओ सगळं रेडी आहे. तुम्हाला ते बघायचं आहे, ते साहित्य आणायचं आहे आणि धनवर्षा पोटली तुम्हाला तयार करायची आहे. ठीक आहे. तर आत्ता फक्त पहिला 5 लोकांसाठी ही ऑफर आहे मनी रेकीसाठी. तर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. ज्यांना मनी रेकी पण नाही करायचं आणि धनवर्षा पोटलीचा कोर्स पण नाही करायचा तर तुम्ही 996 या एनर्जी एक्सचेंजमध्ये माझ्याकडून तुमच्या नावाने धनवर्षा पोटली सिद्ध करून घेऊ शकतात आणि त्याचे शिपिंग चार्जेस 60 रुपये ते एक्स्ट्रा तुम्हाला पे करायला लागतील. ओके. तर अशा पद्धतीने हे आहे. यस. आता ड्युरेशन कोर्सचं काय असेल तर 30 तारखेला आपण फक्त दीक्षा करणार आहोत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. ओके. अक्षय एनर्जीला आपण कनेक्ट होणार आहोत. मनी रेकीची दीक्षा होईल आणि त्याच्यानंतर 1 तारखेपासून आपले लाईव्ह सेशन सुरू होतील. आत्ता 5 लोकांसाठी ही ऑफर आहे. 1 प्राजक्ता घिगे, रिचा नाईक 2 ॲडमिशन झालेल्या आहेत आणि आत्ता 3च ॲडमिशनसाठी ही ऑफर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 5100 पे करायला लागतील. ओके. तर यस, आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दीक्षा घेणार आहोत. 30 तारखेला आपण सुटी घेऊ दुपारच्याला आणि त्याच्यानंतर 1 तारखेपासून आपले लाईव्ह सेशन सुरू होतील. निलिमा कित्तूरकर, यस, तुम्ही हँड रेस केलाय, बोला. काय करायचं? माझी एक झालेली आहे ना मॅडम मनी रेकी. यस, आपलं बोलणं झालंय आणि जे आपण आपलं बोलणं ओके ओके हा चालेल. ओके ओके हा. ओके. अजून कोणाला काही प्रश्न आहेत तर मनी रेकी लेवल 1 मध्ये आपण काही रिच्युअल्स शिकणार आहोत, काही गोष्टी शिकणार आहोत ज्या तुम्हाला तिथे त्या तयार करायच्या आहे किंवा त्याची प्रॅक्टिस करायची किंवा ते फक्त तुम्हाला ऐकायचं आहे. तर असे साधारण ते 2 सेशन होतील मनी रेकी लेवल 1चे आणि मनी रेकी लेवल 2चे साधारण 2 सेशन होतील आपले आणि तेवढाच तो सिलेबस आहे. फार काही असा अभ्यास नसतो या क्षेत्रात. ओके. तर इथे मी काही गोष्टी बोलत असते ज्यातनं तुमचे प्रश्न सुटत असतात. अशा पद्धतीने हे सेशन असतात. कोर्स म्हणजे काहीतरी अभ्यास करायचा आहे, एक्झाम द्यायची असं काही नसतं. जसं तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग घेतात ना तर तिथे काय असतं की फक्त तुम्हाला काहीतरी रेमेडीज दिल्या जातात. जनरली त्या ॲस्ट्रॉलॉजिकल असतात, म्हणजे काही मंत्र चॅन्टिंग असतात, असं सगळं ते असतं. रेकीमध्ये थोडंसं वेगळं असतं. आपली माइंड पॉवर इथे वापरली जाते आणि आपल्या कार्मिक पॅटर्न्सवर इथे काम केलं जातं. ओके. तर असं सगळं इथे असतं. ठीक आहे. तर माझ्या बाजूने आता सगळं क्लिअर करून झालं आहे. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात, अदरवाईज आपण थांबूया.
जुने स्टुडंट कोणी आहेत का इथे मनी रेकी केलेले? हो. यस, कोणी आपला एक्सपिरियन्स शेअर करेल मनी रेकी लेवल 1चा? कोण आहे आत्ता इथे? अंकिता, नाही तुमची झाली का? अंकिता चौधरी? हो मॅडम, झालेली माझी. हां, येस. काही एक्सपिरियन्स शेअर कराल तुमचं? अंकिता यांनी मनी रेकी लेवल 2ला सुद्धा ॲडमिशन घेतलेली आहे. सो एक्सपिरियन्स आहेत म्हणून घेतलेली आहे रेकी लेवल 2ला. कालच सकाळी त्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे जसा ग्रुपला मेसेज आला. पण काही लोकांचं असं असतं ना की पटकन बोलायला नाही जमत. देन इट्स ओके, हरकत नाही. तर ऑलरेडी ॲडमिशन्स झालेल्या आहेत. पण नंतर मला लक्षात आलं की काही लोक, मला जमत नाही बोलायला सर्दीमुळे. ओके, अरे बापरे, ठीक आहे, इट्स ओके. रेकी हिलिंग घ्या. मी फीज वगैरे एनर्जी एक्सचेंज टाकला, पण नंतर मला लक्षात आलं की बरेच लोक नवीन जॉईन झालेली आहेत आपल्या ग्रुपला, ज्यांना रेकी माहितीच नाही आहे. त्यामुळे आजचा वेबिनार ठरला. अदरवाईज आजच्या वेबिनारचा काही प्लॅन नव्हता. तर रेकी लेवल 1 आपण आधी घेतलेली होती, तर तिथनंच पुढे रेकी लेवल 2च्या बऱ्याच ॲडमिशन कालच झालेल्या आहेत. ठीक आहे, तर आत्ता अजून कुणाला ॲडमिशन करायची असेल तर ही ऑफर फक्त आजच असणार आहे. मला माहिती आहे ऑफर दिली तरी ऑफर घेतली जात नाही सगळ्यांकडून, कारण इतरांच्या रिझल्टची, फीडबॅकची वाट बघत असतात. ऑलरेडी अनेक फीडबॅक ग्रुपमध्ये शेअर केलेले आहेत. यूट्यूबवर व्हिडिओ फीडबॅक शेअर केलेले आहेत, तर तुम्ही ते चेक करू शकतात. आणि रेकी म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. ओके, रेकी म्हणजे एक स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे आणि याचे रिझल्ट्स तुमच्या प्रॅक्टिसवर सुद्धा डिपेंड करतात. तुम्ही किती प्रॅक्टिस करतात त्यावर सुद्धा याचे रिझल्ट्स असतात. ओके, आय होप सगळ्यांना सगळं क्लिअर झालेलं आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांचा एनर्जी एक्सचेंज मला इथे आलेला आहे. 1 2 3. ठीक आहे, हरकत नाही. वर्षभरात तुम्ही कधीही हा कोर्स करू शकतात. पण अक्षय तृतीयेचा खास मुहूर्त आहे. अक्षय एनर्जीला तुम्ही कनेक्ट होतात. ओके, सो मला ही एक संधी दिली तुमच्या समोर हे मांडण्याची. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स.